Problem 10. Find the coordinates of the points of trisection of the line segment AB. आता आपल्याला AB लाइन सेगमेंट दिलेली आहे आणि AB लाइन सेगमेंटला आपल्याला काय करायचं आहे, ट्रायसेक्ट करायचं आहे. P आणि Q म्हणजे ट्रायसेक्ट म्हणजे 3 इक्वल पार्ट करायचे आहे आणि त्या पॉइंटचे काय काढायचे आहे, कोऑर्डिनेट्स काढायचे आहे. तर सेगमेंट AB जो आहे त्याचे कोऑर्डिनेट A कोऑर्डिनेट दिलेले आहे 2,7 आणि B पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहे -4 -8 आणि आपल्याला ट्रायसेक्ट करणाऱ्या P आणि Q पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहे. तर आता बघा, हा जो P पॉइंट आहे तर लेफ्ट साइडला एक पार्ट आहे आणि राइट साइडला 2 पार्ट आहे. म्हणजे P पॉइंट हा A आणि B या सेगमेंटला जॉईन करणाऱ्या सेगमेंटला 1:2 या रेशोमध्ये डिवाइड करत आहे. तर मग आपल्याला कशाने सोडवावं लागेल, P चे कोऑर्डिनेट कशाने काढावं लागेल, सेक्शन फॉर्म्युल्याने. तर आता P चे कोऑर्डिनेट आपण घेऊ x आणि y आणि P पॉइंट काय करत आहे, पॉइंट P डिवाइड सेगमेंट AB इन रेशो 1:2 आणि आपल्याला कशाने सॉल्व करावं लागणार आहे, सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला काय आहे, x चे कोऑर्डिनेट काढण्यासाठी x mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n आणि y कोऑर्डिनेट काढण्याचा फॉर्म्युला आहे my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. आता हा P पॉइंट आहे, याचे xy कोऑर्डिनेट काढायचे आहे. तर A पॉइंटच्या कोऑर्डिनेटला आपण म्हणून घेऊ x1 y1 आणि B च्या कोऑर्डिनेटला म्हणून घेऊ x2 y2 आणि P पॉइंट हा AB सेगमेंटला 1:2 रेशोमध्ये डिवाइड करत आहे. तर हा या रेशोला आपण म्हणू m/n आणि आता या ज्या व्हॅल्यूज आहे या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून घेऊ. म्हणजे x = काय होईल, m ची व्हॅल्यू आहे 1 × x2 ची व्हॅल्यू आहे -4 प्लस n ची व्हॅल्यू आहे 2 × x1 ची व्हॅल्यू आहे 2 अपॉन m प्लस n. तर m ची व्हॅल्यू आहे 1 आणि n ची व्हॅल्यू आहे 2. तसंच y कोऑर्डिनेट काढण्यासाठी m ची व्हॅल्यू आहे 1 × y2 आहे -8 ब्रॅकेटमध्ये लिहायचं प्लस n ची व्हॅल्यू आहे 2 × y1 ची व्हॅल्यू आहे 7 अपॉन n प्लस n म्हणजे m ची व्हॅल्यू 1 n ची व्हॅल्यू 2 आणि आता आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. मग x कोऑर्डिनेट 1 × 4 4 आणि मायनसचं साईन आहे तर -4 प्लस 2 × 2 4 अपॉन 3 आणि इकडे y कोऑर्डिनेटसाठी काय होईल, -8 प्लस 7 × 2 = 14 अपॉन 3 = 4 - 4 किती होऊन जाईल, 0 अपॉन 3 आणि इथे 14 - 8 म्हणजे 6 होऊन जाईल अपॉन 3 म्हणजे 3 ने 0ला डिवाइड केलं तर आन्सर येऊन जाईल 0 आणि y = 3 2 = 6. आता आपल्याला P जो पॉइंट आहे त्याचे जे कोऑर्डिनेट आहे ते किती मिळाले, x कोऑर्डिनेट 0 आणि y कोऑर्डिनेट 2 मिळालेला आहे. आणि आता आपल्याला
सेकंड पॉईंट काढायचा आहे क्यू. आता बघा क्यू हा पॉईंट ए बी सेगमेंटला 2:1 रेशोमध्ये डिवाईड करतो, तो सेक्शन फॉर्म्युला होईल. पण आता आपल्याला पीचे कॉर्डिनेट मिळाले आहे, तर क्यू काय झाला, पी बीचा मिड पॉईंट झाला. तर आपण मिड पॉईंट फॉर्म्युल्याने काढून घेऊ. आता पीचे कॉर्डिनेट आपण किती काढले, 0, 2. आता क्यू काय आहे, पी बीचा मिड पॉईंट आहे. क्यू इज द मिड पॉईंट, क्यू इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी बी. पी बी सेगमेंटचा मिड पॉइंट झाला. मग कशाने सॉल्व करू आपण, मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट फॉर्म्युला काय, x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y कॉर्डिनेट काढण्याचा फॉर्म्युला आहे y1 प्लस y2 अपॉन 2 इज इक्वल टू. आता बघा आपल्याला Q हा पी बीचा मिड पॉईंट घेतला, तर आपल्यासाठी x1 y1 झालं आणि x2 y2 झालं. तर एक्सचं कॉर्डिनेट काढण्याचा फॉर्म्युला काय, x1 प्लस x2 अपॉन 2. तर x1 आपल्यासाठी 0 आहे आणि x2 आहे -4. तर 0 प्लस -4, 0 प्लस x2 काय आहे, -4 अपॉन 2. आणि y कॉर्डिनेट काढण्यासाठी y1 प्लस y2. y1 किती आहे आपलं, 2 आणि y2 किती आहे, -8. 2 प्लस y2 आहे -8 अपॉन 2. मग इथे काय होईल, -4 अपॉन 2 प्लस मायनस मायनस -4 अपॉन 2 आणि इथे होईल प्लस मायनस मायनस 2 मायनस 8 म्हणजे काय होईल, -6 अपॉन 2. आता याला 2नी डिवाईड केलं तर किती येईल, -3 येईल आणि याला 2नी डिवाईड केलं तर किती येईल, -2 होईल. म्हणजे क्यू पॉईंटचे जे आपल्याला कॉर्डिनेट काढायचे आहे, क्यू पॉईंटचे जे कॉर्डिनेट काढायचे आहे ते एक्स कॉर्डिनेट होईल -2 आणि वाय कॉर्डिनेट होईल -3 आणि हेच आपल्याला फाइंड आउट करा. प्रॉब्लेम 11. इफ ए अँड बी इज गिवन. तर आपल्याला ए आणि बी 2 पॉईंट्स दिलेले आहे, त्याचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे आणि फाइंड द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स विच डिवाइड द सेगमेंट ए बी इंटू 4 इक्वल पार्ट. तर आपल्याला ए आणि बी पॉईंट जॉईन करणारी सेगमेंट दिली आहे, ए आणि बी. आणि एचे कॉर्डिनेट दिले आहे -14 -10. बीचे कॉर्डिनेट दिले आहे 6 आणि -2. आता या सेगमेंटला काय करायचं आहे, 4 इक्वल पार्ट करायचे आहे आणि त्याचे कॉर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. तर इथे घेऊ पी क्यू आणि आर. पी क्यू आर पॉईंट घेतले तर याचे ए पी पी क्यू क्यू आर आणि आर एस हे 4 इक्वल पार्ट झाले. तर आपल्याला या पॉईंटचे कॉर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. तर एक तर आपल्याला हे जे प्रॉब्लेम आहे, हे जे कॉर्डिनेट आहे आपल्याला सेक्शन फॉर्म्युल्याने काढावं लागेल, नाही तर मिड पॉईंट फॉर्म्युल्याने. आता बघा पी पॉईंट डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो 1:4 घेतलं तर आपल्याला सेक्शन फॉर्म्युल्याने सॉल्व करावं लागेल. पण क्यू काय आहे, ए बीचा मिड पॉईंट आहे. क्यू हा ए बीचा मिड पॉईंट आहे, तर आपण मिड पॉईंट फॉर्म्युल्याने क्यूचे कॉर्डिनेट काढू शकतो. तर आपण मिड पॉईंट फॉर्म्युला वापरू. काय लिहावं लागेल, क्यू इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. Therefore
मिड पॉइंट फॉर्म्युला. आता क्यूचे कोऑर्डिनेट काढायचे आहे, त्याला आपण म्हणू XY. ठीक आहे. तर क्यूचे कोऑर्डिनेट काढणारा जो फॉर्म्युला आहे मिड पॉइंट, तो काय आहे? x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y फाइंड आउट करणारा फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. आता बघा, याला x1 y1 म्हटल्या जाईल आणि याला x2 y2. आता या व्हॅल्यूज आपल्याला a चे कोऑर्डिनेट x1 y1, b चे कोऑर्डिनेट x2 y2. तर इथे x1 काय होईल? -14 प्लस x2 काय आहे? 6 अपॉन 2 आणि इकडे y चे कोऑर्डिनेट ठेवावं लागेल, y1 आणि हे y2. तर y1 किती आहे? -10 आणि प्लस y2 आहे -2 अपॉन 2. आता काय होईल? x इज इक्वल टू प्लस मायनस आहे म्हणजे सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन. तर काय होईल? 14 - 6 8 आणि मायनसची साईन, ग्रेटर नंबरची साईन अपॉन 2. x इज इक्वल टू 2 -2 4 8 आणि y इज इक्वल टू काय होईल? प्लस मायनस मायनस होईल म्हणजे -2 आणि -10 म्हणजे साईन सेम आहे तर ॲडिशन होईल, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. -10 आणि -2 म्हणजे -12 अपॉन 2 आणि याला जर 2ने डिवाइड केलं तर -2 6 12 म्हणजे आपल्याला क्यू जो पॉईंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट काढायचे होते तर त्याचा x कोऑर्डिनेट आला -4 आणि y कोऑर्डिनेट आला -6. आता आपल्याला काढायचा आहे, इथे लिहून घेतो. हे क्यूचं काय आलं? -4 आणि -6 क्यूचं झालं. आता बघा, आपण असं म्हणू शकतो P इज द मिड पॉईंट ऑफ ए क्यू आणि इथे मिड पॉईंट फॉर्म्युला वापरू शकतो आणि P चे कोऑर्डिनेट काढू शकतो. P इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए क्यू. P is midpoint of segment AQ. ठीक आहे. P is midpoint of segment AQ. तर आता आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युल्याने याचे काय काढावं लागेल? कोऑर्डिनेट. तर आपण याला काय म्हणून घेऊ? याचे कोऑर्डिनेट XY म्हणून घेऊ. आता मिड पॉईंट फॉर्म्युला काय आहे? x कोऑर्डिनेट काढण्यासाठी x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y काढण्यासाठी y1 प्लस y2 अपॉन 2. तर इथे मिड पॉईंट फॉर्म्युल्याने काय होईल? x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. आता इथे बघा, P हा मिड पॉईंट आहे ए क्यूचा, तर हे x1 y1 होईल, x2 y2 होईल. तर आपल्याला x काढण्यासाठी x1 प्लस x2 अपॉन 2. तर x1 किती होईल? -14 आणि x2 होईल -4. -14 प्लस -4 अपॉन 2 आणि आता काढायची आहे y चे कोऑर्डिनेट. तर y साठी काय होईल? तर y1 होईल -10 आणि y2 होईल -6. -10 -6 y1 होईल -10 आणि y2 होईल -6. याची y1 प्लस y2 हे -6 आहे अपॉन 2. मग इथे काय होईल? प्लस मायनस मायनस -14 आणि -4 -18 अपॉन 2 आणि इथे
-10 आणि -6, -10 आणि -6 काय होईल, प्लस मायनस मायनस आहे, तर -10 आणि -6 -16/2. आता याला 2 नी डिवाइड केलं तर काय होईल, -9 आणि याला 2 नी डिवाइड केलं तर -8. म्हणजे आता पी पॉईंटचे जे कोऑर्डिनेट आहे, पी पॉईंटचे काय मिळेल, -9, पीचे कोऑर्डिनेट -9, -8. आणि आता आपल्याला कशाचे काढायचे आहे, क्यू पॉईंट, पी झाला, क्यू झालं. आता आपल्याला काढायचा आहे आर पॉईंट. तर आर काय आहे, क्यू आरचा मिड पॉईंट आहे. पॉईंट आर काय आहे, क्यू आरचा मिड पॉईंट. तर पॉइंट R is midpoint of segment QB. आता आपल्याला QBचं काढायचं आहे. तर कशाने काढावं लागेल, मिड पॉईंट फॉर्म्युला. आणि मिड पॉईंट फॉर्म्युला काय, x = x1 + x2/2 आणि y = y1 + y2/2. आता r हा QBचा मिड पॉईंट आहे. तर आपल्याला याला Q पॉईंटला x1 y1 म्हणावं लागेल आणि B पॉईंटला x2 y2. तर आता x काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, याचे कोऑर्डिनेट आपण xy घेतले. तर x कोऑर्डिनेट काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, x = x1 + x2/2 आणि y काढण्याचा फॉर्म्युला y = y1 + y2/2. तर आता इथे x = काय होईल, x1 काय आहे -4 आणि y1 आहे 6. -4 x1 आहे आणि x2 आहे 6/2. आणि इकडे y कोऑर्डिनेट काढण्यासाठी y1 किती आहे, -6 आणि y2 आहे -2. -6 प्लस -2/2. आता बघा इथे काय होईल, 6 - 4 म्हणजे 2/2. म्हणजे x = काय होऊन जाईल, 2/2 म्हणजे 1. आणि इथे y प्लस मायनस मायनस होईल, -6 आणि -2 -8 होईल /2 म्हणजे काय होईल, -4. तर आता हा कोणता पॉईंट आहे, आर. तर आर पॉईंटचे एक्स कोऑर्डिनेट किती झालं, 1 आणि वाय कोऑर्डिनेट झालं -4. अशा रीतीने आपण पी क्यू आर पॉईंटचे कोऑर्डिनेट काढ. प्रॉब्लेम 12. इफ पॉईंट ए अँड बी आर गिव्हन आणि त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स विच डिवाइड द सेगमेंट ए बी इंटू 5 इक्वल पार्ट. तर आपल्याला सेगमेंट ए बी दिलेली आहे, पॉईंट एचे कोऑर्डिनेट दिले आहे 20, 10 आणि बीचे कोऑर्डिनेट दिले आहे 0, 20. आणि आपल्याला ए बी सेगमेंटचे 5 इक्वल पार्ट्स करायचे आहे, कॉन्ग्रुअंट पार्ट पी क्यू आर आणि एस, याचे 5 इक्वल पार्ट्स करायचे आहे, 1, 2, 3, 4, 5. आणि या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे आहे. तर पहिले आपण पी पॉईंटचा कोऑर्डिनेट काढू. आता लेफ्ट हँड साईडला एक पार्ट आहे आणि राईट हँड साईडला म्हणजे लेफ्ट साईडला 1 पार्ट आहे आणि राईट साईडला 1, 2, 3, 4 पार्ट आहे. म्हणजे पी पॉईंट काय करत आहे, ए बी सेगमेंटला 1:4 रेशोमध्ये काय करत आहे, डिवाइड करत आहे. म्हणजे कशाने सॉल्व करावं लागेल, सेक्शन फॉर्म्युल्याने. तर पॉइंट पी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन रेशो 1:4.
1:4 रेशोमध्ये डिवाईड करत आहे आणि आता आपल्याला याचे कोऑर्डिनेट काढायचे आहे. तर कशाने काढावं लागेल? सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युला काय आहे? x = mx2 + nx1 / m + n आणि y काढण्याचा फॉर्म्युला आहे y = my2 + ny1 / m + n. हा m आहे. तर आता इथे आपल्याला व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर एचे कॉर्डिनेटला आपण म्हणू x1 y1, बीच्या कॉर्डिनेटला म्हणू आपण x2 y2 आणि हा जो रेशो आहे पी पॉईंटमध्ये डिवाईड करत आहे कोणत्या रेशोमध्ये? 1:4. याला म्हणू m/n आणि या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून घेऊ. तर मग x कॉर्डिनेट काय होईल? mची व्हॅल्यू किती आहे? 1 × x2. x2ची व्हॅल्यू काय आहे? 0 प्लस nची व्हॅल्यू आहे 4 × x1ची व्हॅल्यू आहे 20/m + n म्हणजे m1 आहे n4 आहे. आणि y कॉर्डिनेट काढण्यासाठी mची व्हॅल्यू आहे 1, y2ची व्हॅल्यू आहे 20 प्लस nची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 4 आणि y1 आपल्याला दिलेला आहे 10/m + n. तर m आहे 1 आणि n आहे 4. आता याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. म्हणजे x कॉर्डिनेट आपला किती निघेल? 1 × 0 0 प्लस 4 × 20 80/5. y = 21 20 प्लस 4 10 40/4 + 1 5 x काय होईल? 80/5 आणि y = 20 आणि 40 60/5. याला 5नी जर डिवाईड केलं x तर 5 1 5 आता राहील 30. 5 6 30. y = 5 1 5 10 5 2 म्हणजे 12 येईल. म्हणजे आपल्याला P जो पॉईंट आहे त्याचा x कॉर्डिनेट मिळाला 16 आणि y कॉर्डिनेट मिळाला P जो पॉईंट आहे त्याचा x कॉर्डिनेट झाला 16 आणि y कॉर्डिनेट 12. आता आपल्याला QRS या पॉईंटचे पण कॉर्डिनेट काढायचे आहे. तर आता आपण काय करू? मिड पॉईंट फॉर्म्युला वापरून घेऊ. म्हणजे आता आपल्याला P पॉईंटचे जे कॉर्डिनेट आहे ते किती माहीत झाले? 16,12. आता बघा हे 2 पार्ट आणि हे 2 पार्ट म्हणजे R काय होईल? PBचा मिड पॉईंट येईल आणि Rचे कॉर्डिनेट आपण मिड पॉईंट फॉर्म्युल्याने काढू. तर R इज मिड पॉईंट ऑफ PB. R इज पॉइंट R is mid point of segment PB. आता मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला काय? x कॉर्डिनेट काढण्याचा x = x1 + x2/2 आणि y कॉर्डिनेट काढण्याचा y1 + y2/2. आता इथे आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करावं लागेल. तर आता PB या सेगमेंटचा R हा मिड पॉईंट आहे. तर याला Pच्या कॉर्डिनेटला आपण
x1 y1 म्हणू आणि क्यूच्या कॉर्डिनेटला x2 y2. म्हणजे आपलं x1 16 होईल आणि x2 0 होईल. तर x1 16 होईल आणि x2 0 होईल अपॉन 2. आणि y कॉर्डिनेट काढण्यासाठी आपल्याला लागेल y1 प्लस y2. आता y1 प्लस y2 आपल्याला काय दिलेलं आहे? y1 12 होईल आणि y2 20. 12 प्लस 20. 12 प्लस 20. आता बघा इथे x इज इक्वल टू 16 अपॉन 2 होईल आणि इथे y इज इक्वल टू 32 अपॉन 2. म्हणजे आता x इज इक्वल टू याला 2नी डिवाइड केलं तर किती येईल? 8 2 जार 16 आणि y इज इक्वल टू 16 2 जार 32. तर आपल्याला आता आर पॉईंटचे जे कॉर्डिनेट आहे, आर पॉईंटचे x कॉर्डिनेट किती मिळालं? 8 आणि y कॉर्डिनेट मिळालं 16. आता आर कॉर्डिनेट काढून झाला. आर कॉर्डिनेट काढून झाल्यानंतर किती मिळाला तो? 8,16. 8,16. आता आपल्याला काढायचा आहे कॉर्डिनेट क्यू. कोणता कॉर्डिनेट काढायचा आहे? क्यू. आता क्यू हा पी आरचा मिड पॉईंट होता आहे. क्यू इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी आर. आता कशाने सोडवावं लागेल? मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y काढण्यासाठी y1 प्लस y2 अपॉन 2. आता बघा क्यू मिड पॉईंट घेतला आपण पी आरचा, तर मग x1 y1 झालं, x2 y2 झालं. तर x1 आणि x2, तर x1 आपलं 16 होईल आणि x2 होईल 8. म्हणजे काय होईल? x इज इक्वल टू x1 16 प्लस x2 किती होईल? 8 अपॉन 2. आणि y काढण्यासाठी आपला y1 होईल 12 आणि y2 होईल 16. 12 प्लस y2 होईल 16 अपॉन 2. आता याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर आता काय होईल? x इज इक्वल टू 16 आणि 8 किती होऊन जाईल? 24 अपॉन 2. म्हणजे x इज इक्वल टू याला 2नी डिवाइड केलं तर किती होऊन जाईल? 12. आणि y इज इक्वल टू किती होईल? 6 आणि 2 8. 28 अपॉन 2. याला 2नी डिवाइड केलं तर किती येऊन जाईल? 14 येऊन जाईल. मग आपल्याला कोणत्या पॉईंटचे कॉर्डिनेट मिळाले? आता क्यू पॉईंटचे. क्यू पॉईंटचे कॉर्डिनेट आपले झाले x कॉर्डिनेट 12 आणि y कॉर्डिनेट. क्यू पॉईंटचे कॉर्डिनेट x कॉर्डिनेट 12 झालं आणि y कॉर्डिनेट 14 झालं. आता आपल्याला काढायचा आहे यस पॉईंटचा कॉर्डिनेट. आता यस हा आर एसचा मिड पॉईंट आहे. एस इज मिड पॉईंट ऑफ आर बी. एस पॉइंट एस इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट आर बी. आता पण आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युल्याने काढावं लागेल एसचे कॉर्डिनेट. तर मिड पॉइंटचा फॉर्म्युला काय आहे आपला? x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y काढण्याचा फॉर्म्युला आहे
y1 प्लस y2 अपॉन 2. आणि आता इथे आपल्याला काय ठेवावं लागेल? व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर आता बघा, आता आपल्याला ज्या व्हॅल्यूज ठेवायच्या आहे, तर आर आपल्यासाठी x1 y1 होईल, बी आपल्यासाठी x2 y2 होईल. तर आरची व्हॅल्यू आपल्याला म्हणजे x1 8 होईल आणि y1 0 होईल. x1 8 आणि x2 0 होईल अपॉन 2. आणि आता पाहिजे आहे y1 y2. आता y1 y2, तर y1 आपल्यासाठी 16 आणि y2 20. 16 आणि 20. तर y1 आहे 16, y2 आहे 20 अपॉन 2. आता याला जर आपण सॉल्व केलं x इज इक्वल टू, तर 8 अपॉन 2 होईल आणि इथे y